अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा, अनुभवी व तज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शक स्टाफ, शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियम वादन, शास्त्रीय नृत्य, योगशास्त्र, विविध प्रकारचे मार्शल आर्ट खेळांची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी तयारी करून घेणारी शाळा, शालेय सहली आणि विविध ठिकाणांना क्षेत्रभेटी, अद्ययावत व प्रशस्त खेळाचं मैदान, आधुनिक व सुरक्षित वाहतूक व्यवस्था, संपूर्ण वायफाय कॅम्पस, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे निर्धारित NCERT पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम, कोडिंग आणि संगणकीय कौशल्य, डिजिटल क्लासरूम, लीड अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि मार्गदर्शन वर्ग. आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचं बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल, अप्रतिम नगर, सापळेबाग, जानवली, कणकवली. मोबाईल 940492 1648 आणि 7841 83 18 96. शासन आपल्या दारी हा सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा उपक्रम सर्वत्र राबवला जातोय. सोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर या माध्यमातून महिलांच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवत समस्यांचंही निराकरण केलं जात आहे. स्त्री शक्तीच्या सन्मानासाठी तहसीलदार आणि आम्ही सदैव सर्व महिलांसोबत आहोत असे प्रतिपादन प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी शुक्रवारी मालवण इथं बोलताना केलंय. शासन आपल्या दारी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचं आयोजन समर्थ मंगल कार्यालय कोळंब इथं शुक्रवारी करण्यात आलं. यावेळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वर्षा झालटे, प्रभारी महिला आणि बालविकास अधिकारी सिंधुदुर्ग बीजी काटकर, DCO नितीन काळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय पोळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शामराव जाधव, एकात्मिक महिला बालविकास अधिकारी मालवण कौमुदी रसाळ पराडकर, निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, महसूल नायब तहसीलदार आनंद मालवणकर, निवडणूक नायब तहसीलदार नागेश शिंदे, कोळंब सरपंच सियाधुरी यांसह विविध विभागातील अधिकारी तसेच लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विविध स्टॉल उभारणी यावेळी करण्यात आली, त्यालाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. तहसीलदार प्रांताधिकारी यांनी महिलांच्या समस्या जाणून घेत त्याबाबत मार्ग सुचवले. शिबिरात तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, महिला आणि बालविकास, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, पोस्ट, LIC, वीज वितरण, BSNL, भूमी अभिलेख यांसह अन्य विविध कार्यालय प्रतिनिधी स्टॉल उभारून उपस्थित होते. उपस्थित महिलांनी विविध योजनांची माहिती जाणून घेतली, तसेच तक्रार अर्ज दाखल करून समस्या निराकरण करून घेतल्या. यावेळी विविध दाखल्यांचे वितरण, शेतकरी योजना तसेच अन्य स्वरूपात प्रातिनिधिक सन्मान करण्यात आले. यावेळी स्वराज्य महिला ढोल ताशा पथकाचं विशेष सादरीकरण करण्यात आलं. अतिशय उत्तम सादरीकरण असल्याचे कौतुकोद्गार प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी व्यक्त केले. अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती शिबिर योजना या 2 गोष्टींसाठी आपण इथे एकत्र आहोत. आपल्याला तहसीलदार हा समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही विकासाच्या योजना, त्यांच्या कल्याणकारी योजना राबवत असतो आणि वेगवेगळे शासन निर्णय घेऊन वेगवेगळ्या आर्थिक तरतुदी करून त्याची अंमलबजावणी करतो. पण ह्या योजनांचा जो उद्देश आहे तो फक्त शासन निर्णय काढून सफल होतो का, तर निश्चित नाही. कारण ही योजना प्रत्येकाच्या मेंदूपर्यंत किंवा प्रत्येक माणसापर्यंत जाण्यासाठी जी यंत्रणा आहे, जे प्रशासन आहे, ते प्रत्येकापर्यंत पोहोचणं शक्य नसतं. आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा मानस ठेवून राज्यस्तरावर शासन आपल्या दारी किंवा जत्रा शासकीय योजना हा कार्यक्रम राबवण्याचा मानस ठेवलेला आहे. आणि मला सांगायला आनंद होईल की येत्या 30 मे रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या जिल्हास्तरीय शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत सर्वसामान्यांपर्यंत शासन कुठपर्यंत पोहोचलं हे बघण्यासाठी किंवा तो लाभ देण्यासाठी स्वतः इथे येत आहे. सावंतवाडीला हा प्रोग्राम जिल्हा स्तरावरील होतोय, तो मोठ्या प्रमाणात होईल. आणि आपला जो आजचा कार्यक्रम संपन्न झाला आहे त्याचे सगळे उपक्रम बघता विशेषतः मी ढोल पथकाचं विशेष कौतुक करेन की आपण हा प्रोग्राम तिथे मॅडम नेता येईल असं बघूया.
आणि मुख्यमंत्री महोदयांसमोर या स्त्री शक्तीचं जागर त्या निमित्ताने केलेलं कौतुकास्पद वाद्यवादन हे तिथे त्यांच्या स्वागतासाठी ठेवूया असं आम्ही आग्रह धरूया. म्हणजे मालवणतर्फे ती आपली एक भेट त्यांना मिळेल. उपक्रमाचा मुख्य उद्देश हा आहे की तुम्हाला प्रत्येक कार्यालयात जाऊन तक्रारी करण्याची आवश्यकता नाही किंवा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या त्रुटी येतात किंवा प्रत्येक वेळेस ऑफिसरनी कळवलं किंवा त्या ऑफिसनी कळवलं की ह्या गोष्टी तुम्हाला लागतील, तुम्ही हे फॉर्म भरा, ह्या गोष्टी आणा. तर ह्या गोष्टी एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला इथे मिळत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचा महिलांनी विशेषतः जत्रा, शब्दशः जत्रा न करता आपण पेशंटनी ह्या सगळ्या योजनांचा माहिती करून घ्या, योजनांची माहिती करून घेऊन त्या तुम्हाला कशा फायदेशीर ठरतात हे जाणून घ्या. आणि मग दुसरा जो आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी, त्यात तुमच्या काय तक्रारी असतील त्या दृष्टीने त्या तक्रारी सुद्धा करा. आणि फक्त मला एकच सांगायचं आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी हे नावापुरतं फक्त बोलवून किंवा फॉलो करून जमणार नाही, तर तुमच्या स्त्री शक्तीचा समाधान नको, मला सन्मान हवाय. तर तुम्ही तो सन्मान स्वतः स्त्रियांनी स्वतःचा सन्मान करायला शिकावं. तालुक्याच्या आणि उपविभागाच्या वतीने आम्ही हे सांगू की आम्ही दोघी अहिल्याच्या लेकी इथं आहोत. तुमच्या काही अडचणी असतील तर आजच्या पुरतं नाही तर आम्ही पुढचे 3 वर्ष तुमच्या सेवेसाठी सदैव कार्यरत आहोत. आमचे फोन नंबर इकडे मॅडम देतील किंवा ह्या शिबिरानंतरही तुमच्या काही अडचणी असतील तर त्यांनी डायरेक्टली आमच्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष येऊ शकत नसेल तुम्ही फोनद्वारे आमच्याशी संपर्क साधा. काही अडचणी असतील त्या शेअर करा, आम्ही निश्चितच त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. गेल्या 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीमध्ये आपल्याला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. आपल्या खूप साऱ्या योजना असतात प्रत्येक कार्यालयाच्या, पण बऱ्याच लोकांपर्यंत त्या पोहोचत नाही. ज्यांना खरोखर त्या कार्यक्रमाची गरज असते त्या लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवावा, या योजना पोहोचवावा, त्याच्यामुळे हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यामध्ये आज आपल्याला आपल्या तालुक्यासाठी 12,000चं टार्गेट दिलेलं आहे. पण मला सांगायला खूप आनंद होतोय की आपण 12,000पेक्षा अधिक टार्गेट पूर्ण केलेलं आहे आणि या कालावधीमध्ये आपण एवढ्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ देणार आहोत. आपण आता सिंधुदुर्गामध्ये अजून 5-6 तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे. त्याच्यापेक्षा आपल्या इथे आपण खूप चांगल्या पद्धतीने योजना राबवून जास्तीत जास्त लोकांना लाभ दिल्याचं समाधान मला मिळत आहे. कारण 12,000पेक्षा जास्त म्हणजे 20 ते 25,000पर्यंत आपण लाभार्थ्यांना लाभ दिला आहे. ही गोष्ट खूप आपल्याला समाधान देणारी आहे. स्त्री शक्ती समाधान शिबिर हे पण आज आपण आयोजित केलेलं आहे. याचा उद्देश आहे की आपल्या इथे आता बऱ्याच क्षेत्रामध्ये महिला कार्यरत आहेत. विविध क्षेत्रात विविध पदांवर अगदी मोठ्या पदांवर सुद्धा स्त्रिया कार्यरत आहेत. पण तरी पण आपल्या इथे स्त्रियांचे खूप सारे प्रश्न आहेत जे आपल्याला त्यांना त्यांचे अधिकार माहीत नाही आहेत. त्या स्त्रियांना त्यांच्या अधिकारांची जाणीव व्हावी, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांचं निराकरण व्हावं, यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या शिबिरामध्ये आपण त्यांना बरेच फॉर्म वाटण्यात आले होते. 1,000च्या वरती आम्ही फॉर्म वाटले आणि 1,000च्या वरती तक्रारी आलेल्या आहेत महिलांच्या. ज्या महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत त्याच्या आज आपल्याला त्यांचं निवारण करायचं आहे. हा आपला कार्यक्रम प्रत्येक जे टेबल लावलेले आहेत त्या टेबल तुम्हाला प्रत्येक योजनेची माहिती देणार आहे. त्याचे फॉर्म काय आहेत, त्या फॉर्मच्या अनुषंगाने कोणते कागदपत्र तुम्हाला सादर करायचे, ही सगळी माहिती तुम्हाला प्रत्येक टेबलला मिळणार आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.